मित्रांनो, धामणे रोडला आहे, भरपूर पाऊस येतोय, त्यात पण तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणं महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाणथळ ठिकाणी घरं बांधतो, पाणी वाढलं की सापांना राहायला जागा कमी असते. अशा एखादं झाड मिळलं शेतात, त्यावर साप राहू शकतात. साप भरपूर रोडावलेले असतात आणि त्यामुळे साप सुस्तही बनतात आणि पाऊस पडेल तसं शेतकऱ्यांना, कामगारांना साप चावायची घटना घडतात. तिथं पाणी आहे त्यामुळे तो थांबून राहिला आणि जुने जुने जाताना धामणे रोडला साईनगर ही कॉलनी येते आणि त्या ठिकाणी हा साप आहे, तुम्ही बघू शकता केवढा मोठा साप आहे. आणि तशा प्रकारे आपल्या इथं जागा नसल्यामुळे ते येऊन बसू शकतात. आपण काळजी घेणं किती गरजेचं आहे. केवढा मोठा नाग आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही, लक्षात घ्या. आणि पाणी असल्यामुळे त्याला जागा कमी आहे. अशा प्रकारे ते एवढे मोठे मोठे साप आपल्या बाजूला राहतात. पाणी असल्यामुळे ते आपल्या इकडे तिकडे जाऊ शकतात. आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. नाग आहे, साधारण 6 वर्ष वयाचा नाग आहे आणि पाणी असल्यामुळं हा इथं येऊन बसला. आपल्या जवळ असे साप येऊ शकतात, आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि चावण्याची शक्यता का आहे, कारण ते रोडावल्यामुळे अटॅक करण्याचा प्रयत्न जास्त करत असतात. धन्यवाद.